अहिल्यानगर बस स्थानकात प्रवाशाला हेरलं, निर्जन स्थळी नेलं आणि लुटलं. मोबाईलचा पासवर्ड घेत 72,000 रुपयांचा डिजिटल डल्ला, दोघे जेरबंद. पोलिसांच्या माहितीनुसार प्रवाशाला बुरुडगाव रोडलगतच्या निर्जन स्थळी नेऊन लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेण्यात आला. मोबाईलचा पासवर्ड मिळवल्यानंतर फोनपेच्या माध्यमातून 72,000 रुपये अनोळखी खात्यावर ट्रान्सफर करण्यात आले. या घटनेप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. गुन्हे शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यासोबतच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला. या प्रकरणात अभिषेक सुनील शिरसाट, वय वर्ष 23, राहणार अंबर अपार्टमेंट, सावेडी रोड, अहिल्यानगर आणि अनुष शांतवन धीवर, राहणार संत ज्ञानेश्वर अपार्टमेंट, सावेडी, अहिल्यानगर यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी हा गुन्हा प्रवीण शेजवळ, राहणार कोंढवा, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर याच्या साथीने केल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासादरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली ॲक्सेस मोटरसायकल फिर्यादीकडून काढून घेतली. 72,000 रुपयांची रोकड आणि सॅमसंग मोबाईल असा एकूण सुमारे 72,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळकृष्ण दौंड, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिणी दरंदले, राहुल शिंदे, विनोद बोरगे, साबीर शेख, विशाल दळवी, दीपक रोहकले, शिरीष तरटे, सूरज कदम, सत्यम शिंदे, दत्तात्रय कोतकर, अतुल काजळे, अमोल गाडे, सचिन लोळगे, महेश पवार, रमेश शिंदे, संकेत धीवर, अतुल लाटे, रोहित ठोंबे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल पल्लवी रोहकले तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडो यांच्या पथकाने केली. कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 800/2026 दाखल झाला. गुन्ह्याची हकीकत अशी की गुन्ह्यातील फिर्यादी पुणे बस स्टँड येथे असताना यातील 3 आरोपींनी त्यांना बळजबरीने त्यांच्या मोपेडवर बसवून नेले. तिथून ते एका निर्जन स्थळी घेऊन गेले. तेथे फिर्यादीला मारहाण करून फिर्यादीचा मोबाईल काढून घेतला, त्याच्याकडून जबरदस्तीने त्याचा पासवर्ड घेतला आणि फिर्यादीच्या फोनपेवरून त्याचे 7,100 रुपये त्यांनी एका दुसऱ्या अकाउंटवर ट्रान्सफर करून घेतले. तसेच फिर्यादीचा मोबाईल त्याच्याकडून जबरीने काढून घेतला आणि तिथून ते फिर्यादीला सोडून पळून गेले होते. फिर्यादीने पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यानंतर कोतवाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी त्यांचा शोध घेतला. नमूद गुन्ह्यामध्ये अज्ञात आरोपी नामे अनुष धीवर आणि अभिषेक शिरसाट असे 2 आरोपी अटक केलेले आहेत आणि तिसरा फरार आरोपी त्याचं नाव आहे प्रवीण शेजवळ. असं तिसऱ्या आरोपीचा अजून शोध घेतोय. अटक आरोपितांकडून गुन्ह्यात गेलेला सर्व मुद्देमाल तसेच त्यांनी गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेली अधिक तपास करण्यात येतोय.